Hello and welcome once again student, this is Professor Chilwante PS and today we are going to study one more important article from SSC Science Part 2 and name of the article is anaerobic respiration. This is the article from life processes in living organism part 1 जो की आपण कंप्लीट केलेला आहे, परंतु त्याच्यामधील हे आर्टिकल राहिलं होतं. या आर्टिकलची आठवण मला काही विद्यार्थ्यांनी कमेंटमधून करून दिली आणि त्याचसोबत आणखीन एक सूचना केलेली आहे की शिकवताना थोडंसं एक्सप्लेन करताना थोडंसं मराठीचा जास्त वापर करावा. तर याचा आपण विचार करूया या लेक्चरमध्ये. रेस्पिरेशन ॲनारोबिक रेस्पिरेशन स्टडी करताना आपल्याला थोडंसं पाठीमागील छोटंसं नॉलेज पाहिजे, त्यामुळे पाठीमागील लेक्चरचं आपण थोडासा रिकॅप करूया. आपल्याला माहिती आहे की पाठीमागील लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की रेस्पिरेशन ऑकर्स इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲट टू लेवल. वन ऑफ द लेवल इज बॉडी लेवल रेस्पिरेशन अँड अनदर लेवल इज सेल्युलर लेवल रेस्पिरेशन. सो respiration occurs in living organism at two level. One of the level is body level respiration, and another level is cellular level respiration. आपल्याला माहिती आहे बॉडी लेवल रेस्पिरेशनमध्ये आपली बॉडी आणि सराउंडिंग याच्यामध्ये आपण श्वासोश्वासाच्या माध्यमातून ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण करतो, त्याला आपण बॉडी लेवल रेस्पिरेशन म्हणतो. इन बॉडी लेवल रेस्पिरेशन वी एक्सचेंज ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड बिटवीन आवर बॉडी अँड सराउंडिंग. व्हेअर ॲज इन सेल्युलर लेवल रेस्पिरेशन ग्लुकोज इज स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज्ड इनसाइड सेल with the help of oxygen or without the help of oxygen. Depending on that, it is again divided into two types. One of the type is aerobic respiration and another is anaerobic respiration. Cellular level respiration मध्ये काय होतं तर ग्लुकोज जे आहे ते सेलमध्ये, बॉडीच्या सेलमध्ये ते ग्लुकोज स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज केलं जातं विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन किंवा विदाउट द हेल्प ऑफ ऑक्सिजन ऑक्सिडाइज केलं जातं, त्याला सेल्युलर लेवल रेस्पिरेशन म्हणतात. डिपेंडिंग ऑन इन्व्हॉल्वमेंट ऑफ ऑक्सिजन सेल्युलर लेवल रेस्पिरेशन इज अगेन डिवाइडेड इंटू टू टाइप्स, aerobic respiration and anaerobic respiration. In aerobic respiration occurs with involvement of oxygen, whereas in anaerobic respiration occurs without involvement of oxygen. तर आपल्याला ॲनारोबिक रेस्पिरेशन शिकायची. तर ॲनारोबिक रेस्पिरेशन शिकताना आपल्याला ॲरोबिक रेस्पिरेशनचा छोटासा रेफरन्स घ्यावा लागणार आहे. तर थोडंसं फास्टमध्ये आपण रिकॅप पाहूया ॲरोबिक रेस्पिरेशनचा. ॲरोबिक रेस्पिरेशन ह्युमन सारखे ॲनिमल, काही प्लांट्स ॲरोबिक रेस्पिरेशन करतात. ॲरोबिक रेस्पिरेशन करताना काय करतो की आपण जे अन्नपदार्थ खातो त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतं, हे कार्बोहायड्रेट आपल्या रक्तामध्ये जातं. ज्यावेळेस कार्बोहायड्रेट रक्तामध्ये जातं त्याचं कार्बोहायड्रेटचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. हे ग्लुकोज आपल्या व्हेरियस ऑर्गन्सपर्यंत पोहोचतात आणि व्हेरियस ऑर्गन कसे बनलेले आहेत, सेलचे बनलेले आहेत. तर हे ग्लुकोज आपल्या प्रत्येक सेलमध्ये पोहोचतं, सेलच्या सायटोप्लाझममध्ये पोहोचतं. सो ग्लुकोज कम्स इन सायटोप्लाझम ऑफ each and every cell, C6H12O6. हे ग्लुकोज आपल्याला सेलच्या सायटोप्लाझममध्ये आले. ॲट द सेम टाइम वी परफॉर्म बॉडी लेवल रेस्पिरेशन ऑल्सो. ज्यावेळेस ॲरोबिक रेस्पिरेशन सेल्युलर टाईप ॲरोबिक रेस्पिरेशन होईल त्याच वेळेस आपण बॉडी लेवल रेस्पिरेशन सुद्धा करत असतो. श्वासोश्वास घेतो तर ऑक्सिजनमध्ये जो घेतो तो ऑक्सिजन व्हेरियस ऑर्गनला पोचतो, व्हेरियस ऑर्गनपासून तो प्रत्येक सेलला पोचवला जातो. प्रत्येक सेलच्या सायटोप्लाझममध्ये तो ऑक्सिजन येतो आणि ह्याच्या पुढचा आपण पार्ट पाहिलेला आहे, ग्लायकोलायसिस पाहिलेला आहे. तर ह्याचं ऑक्सिडेशन होतं, ह्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं. विथ द हेल्प ऑफ दिस ऑक्सिडेशन ऑफ दिस ग्लुकोज टेक्स प्लेस आणि त्याच्यापासून काय तयार होतं, 2 मोलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड तयार होतात. ॲट द सेम टाइम 2 मोलिक्युल्स ऑफ ATP मिळतात आपल्याला इथं. आणि हे जे रेस्पिरेशन आहे ते ऑक्सिजनच्या इन्व्हॉल्वमेंट न आहे, त्यामुळे ह्याला ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. पुढे जाऊन पाहिलेलं आहे आपण ह्या पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्शन ॲसिटिल कोएन्झाइम एमध्ये होतं. तो ॲसिटिल कोएन्झाइम ए क्रेब्स सायकलमध्ये जातो आणि क्रेब्स सायकलमध्ये हे
ॲसिटिल कोएन्झाईम ए पासून NADH2 FADH2 ची निर्मिती होते. हे NADH2 FADH2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये जातात आणि त्या ठिकाणी त्या NADH2 FADH2चं कन्व्हर्शन हे ATP मध्ये होतं आणि टोटली फायनली आपल्याला या ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये 38 ATP मोलिक्यूल मिळतात आणि हे ATP आहे एनर्जी करन्सी फॉर द बॉडी. याच्यापासून आपल्याला ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये 38 ATPचे मोलिक्यूल मिळतात आणि याच्यापासून आपल्याला जिवंत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी एनर्जी मिळते, ऊर्जा मिळते. तर जसे आपल्याला ऊर्जेची आवश्यकता असते जिवंत राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते, ती ऊर्जा आपण ATP मधून मिळवतो ॲरोबिक रेस्पिरेशनच्या माध्यमातून. परंतु बरेचसे असे ऑर्गॅनिझम आहेत, सजीव आहेत जे बॉडी लेवल रेस्पिरेशन करत नाहीत. तर जर बॉडी लेवल रेस्पिरेशन करत नसतील तर त्यांच्या पेशीमध्ये, त्यांच्या सेलमध्ये ऑक्सिजन अवेलेबल असेल का? तर नसेल. तर अशा वेळेस त्यांच्याकडे त्यांना मिळालेल्या अन्नपदार्थामधून त्यांच्याकडे फक्त ग्लुकोज असेल, ग्लुकोज असेल C6H12O6 हा ग्लुकोज असेल. परंतु इथं ऑक्सिजन होता, परंतु यावेळेस इथं ऑक्सिजन नसणार आहे. असे कोणकोणते ऑर्गॅनिझम आहेत पाहूया आपण. परंतु काय होतं, बरेचशा ऑर्गॅनिझमकडे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे बॉडी लेवल रेस्पिरेशन परफॉर्म करत नसल्यामुळे त्यांच्याकडे ऑक्सिजन नसतो. तरीसुद्धा त्यांना जिवंत राहावं लागतं, त्यांना काही ॲक्टिव्हिटी करावं लागते. तर ते परफॉर्म करण्यासाठी त्यांनासुद्धा एनर्जीची आवश्यकता राहते. मग त्यांनाही ATP तयार करायला नाही. ATP तयार करायची असेल तर सेल्युलर लेवल रेस्पिरेशन करावं लागेल. सेल्युलर लेवल रेस्पिरेशन करायचं असेल तर ऑक्सिजन तर नाही, विदाऊट ऑक्सिजन करावं लागेल, म्हणजेच ॲनारोबिक रेस्पिरेशन करावं लागेल. तर असे कोणकोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत? तर सम मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया, यीस्ट, त्याच्यानंतर मातीमध्ये पाण्याखाली बुडालेले वनस्पतीच्या बिया, वी कॉल्ड ॲज प्लांट सीड्स, हे जे आहेत ते बॉडी लेवल रेस्पिरेशन करत नाही, त्यांच्याकडे ऑक्सिजन नसतो, विना ऑक्सिजन त्यांना रेस्पिरेशन करावं लागतं. तर ते आहे ॲनारोबिक टाईप ऑफ रेस्पिरेशन. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस एक्सरसाइज करतो तर आपल्या बॉडीचे मसल्सचे जे सेल आहेत त्यांना एनर्जीची कमतरता भासते. आपण एक्सरसाइज करतो म्हणजे त्यांना एनर्जी लागते, आणखीन एनर्जी हवी असते एक्सरसाइज करण्यासाठी. तर त्यांना एनर्जीची जशी आवश्यकता लागते तसे ते स्वतःहून एनर्जी तयार करायचा प्रयत्न करतात, परंतु त्यांच्याकडे ऑक्सिजनची कमतरता भासते. ह्या ज्या सेल असतात त्या सेल एनर्जी ATP तयार करायचा प्रयत्न करतात, परंतु त्यांच्याकडे ऑक्सिजन नसतो, ऑक्सिजनची कमतरता भासते. तरी त्यांनी त्यांचं काम करतात, त्यांना ते ATP तयार करतात, ऊर्जा निर्मिती करायचं काम करतात. ते कसं करतात? तर ॲनारोबिक टाईप ऑफ रेस्पिरेशन न करतात. तर हेच पुढं जाऊन कसं ऑक्सिडेशन होतं, इथं ऑक्सिडेशन करण्यासाठी इथं ऑक्सिजन आहे. मग ह्या ग्लुकोजचं ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन तर करायचं आहे. तर ऑक्सिडेशन करण्यासाठी काय होतं, कसं होतं, पुढं कोणते प्रोडक्ट तयार होतात, काय होतात, हे आपल्याला इन डिटेल पाहायचं आहे. तर हे ॲनारोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करताना जे व्हेरियस ऑर्गॅनिझम आहेत, आता सांगितलेले ते ऑर्गॅनिझम आहेत, ते ATP ॲनारोबिक रेस्पिरेशन करताना, ATP तयार करण्यासाठी ॲनारोबिक रेस्पिरेशन करताना त्यांच्याकडून काही प्रोडक्टची सुद्धा निर्मिती होते, जसं की अल्कोहोल आहे, व्हिनेगर आहे, व्हिटॅमिन आहे, लॅक्टिक ॲसिड आहे, याची सुद्धा निर्मिती होते. तर आपण आता काय करणार आहेत, ॲनारोबिक टाईप ऑफ रेस्पिरेशन इन डिटेल पाहणार आहे. तसं तर तुम्हाला हा ॲनारोबिक रेस्पिरेशनचा हा फ्लो चार्ट आहे. ह्याच्यामधून जर तुम्हाला मी सांगितलं की हे जर तुम्हाला दाखवला की ग्लुकोज आहे, ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस होतं, ग्लायकोलायसिसपासून पायरोइक ॲसिड तयार होतं, पायरोइक ॲसिडच्या नंतर फर्मंटेशन होतं, फर्मंटेशनच्या नंतर अल्कोहोल तयार होतं, अल्कोहोल कोण तयार करतं, ईस्ट तयार करतं. असं जर सांगितलं तुम्हाला तर हे काय होईल, पाठ केल्यासारखं होईल. पाठ करणं म्हणजेच अभ्यास करणं नाही, कारण आपल्याला पुढे जाऊन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत किंवा ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत ह्यांना फेस करायचं आहे. तर त्यावेळेस पाठ केलेल्या गोष्टी लक्षात राहणार नाही, तर हे समजून घ्यायचं आपल्याला, पाठ करायचं नाही. त्यामुळे इन डिटेल हे ॲनारोबिक रेस्पिरेशन हा जो चार्ट आहे तो इन डिटेल स्टडी करायचा आहे, ना की पाठ करायचा आहे. इन डिटेल तुम्हाला सांगितल्यानंतर हा चार्ट तुम्हाला पाठ करायची गरज नाही लागणार, ॲटोमॅटिक
यातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील. सो लेट अस स्टडी ॲनारोबिक रेस्पिरेशन. ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये किती फायनली ATPचे मोलिक्युल मिळतात, तर ओनली 2 molecules of ATP are produced. Only 2 molecules of ATP are produced. So let us study anaerobic respiration in detail. But keep in mind, while performing anaerobic respiration, oxygen is not available. ऑक्सिजन इथं नाही आहे. बिगर ऑक्सिजनचं रेस्पिरेशन करायचंय म्हणजेच ॲनारोबिक रेस्पिरेशन करायचंय. सो लेट अस स्टडी इन डिटेल ॲनारोबिक रेस्पिरेशन. Anaerobic respiration is performed. Anaerobic respiration is performed through mainly 2 steps. Anaerobic respiration हे मेनली 2 स्टेपमध्ये होतं. पहिली स्टेप जी आहे ती ग्लायकोलायसिस अँड दुसरी स्टेप आहे ती आहे फर्मंटेशन. या चार्टमध्ये पहा, हा जो चार्ट आहे या चार्टमध्ये पहा, इकडं अल्कोहोल निर्मिती होते, इकडं विटॅमिन आणि व्हिनेगारची निर्मिती होते, इकडं लॅक्टिक ॲसिडची निर्मिती होते. तर ज्या ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये अल्कोहोलची निर्मिती होते तिथल्या फर्मंटेशनला अल्कोहोलिक फर्मंटेशन म्हणतात. आणि ज्या ॲनारोबिक रेस्पिरेशनच्या ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये लॅक्टिक ॲसिडची निर्मिती होते तिथील फर्मंटेशनला लॅक्टिक ॲसिड फर्मंटेशन असं म्हणतात. सो लेट अस स्टडी फर्स्ट विंग. इकडची फर्स्ट विंग जी आहे ती पाहूया अगोदर. फर्स्ट विंगमध्ये काय आहे तर ईस्ट सेल जो आहे तो आताच तुम्हाला सांगितलं की बरेचसे बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम, ईस्ट, मातीमध्ये पाण्याखाली बुडालेले बिया किंवा आपल्या मसलच्या सेल ह्या ॲनारोबिक टाईप ऑफ रेस्पिरेशन करतात. तर ईस्टचं उदाहरण पाहूया. ईस्ट सेलचं उदाहरण पाहूया. हा आहे, थोडासा मोठा काढूया. हा आहे ईस्ट सेल. हा आहे ईस्ट सेल. ईस्ट सेलपासून काय मिळतं? ईस्ट सेलनं ॲनारोबिक टाईप ऑफ रेस्पिरेशन केल्यानंतर त्याच्यापासून ATP त्याला मिळते, ईस्टला मिळते, पण त्याच्यासोबत एक प्रोडक्ट निर्माण होतो. त्या प्रोडक्टला म्हणतात अल्कोहोल. अल्कोहोलची निर्मिती होती. कशी होते, काय होते पाहूया. त्यामुळं येथील फर्मंटेशनला, यावेळेसच्या फर्मंटेशनला काय म्हणतात? अल्कोहोलिक फर्मंटेशन. इथं तुम्ही पहिली विंग पाहू शकता या ॲनारोबिक रेस्पिरेशनची. ग्लुकोज, ग्लायकोलायसिस, त्याच्यानंतर पायरुविक ॲसिड नंतर फर्मंटेशन. हे फर्मंटेशन कोणतं असेल तर अल्कोहोलिक, कारण ह्याच्यामध्ये अल्कोहोलची निर्मिती होईल. फर्मंटेशन देन अल्कोहोल. हे कोण तयार करतं तर ईस्ट सेल तयार करतात. हे कोण तयार करतं? ईस्ट सेल. तर नाव लुक ॲट दिस. ईस्ट सेलला त्याला मिळालेल्या अन्नपदार्थामधून ईस्ट सेलकडे काय आहे? ग्लुकोज आहे. ईस्ट सेलमध्ये ग्लुकोज आहे. ग्लुकोजचा मोलेक्युलर फॉर्म्युला काय आहे तर C6H12O6 हा ग्लुकोजचा मोलेक्युलर फॉर्म्युला आहे. मला वाटतं आणखीन आपल्याला थोडंसं इन लार्ज काढावं लागणार आहे, थोडंसं जास्त स्पेस लागेल. इन लार्ज काढूया आपण ह्याला. हा ईस्टचा सेल आहे. ग्लुकोज C6H12O6. ईस्टला मिळालेल्या अन्नपदार्थातून, फूडमधून त्याच्याकडे काय आहे? ग्लुकोज आहे. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करायचं आहे. ॲनारोबिक रेस्पिरेशन करण्यासाठी ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करायचं आहे. तर ऑक्सिडेशन करणं म्हणजे काय तर ऑक्सिजन मिळवणं किंवा हायड्रोजन कोणाला तरी देऊन टाकणं. हायड्रोजन गमवणं म्हणजेच ऑक्सिडेशन. काय ऑक्सिजन मिळवणं, कमवणं किंवा हायड्रोजन गमवणं, देऊन टाकणे, यालाच ऑक्सिडेशन म्हणतात. तर ऑक्सिजनचा तर विषय नाहीच इथं. ऑक्सिजन अवेलेबलच नाही आहे. तर ऑक्सिजन मिळवणं किंवा ऑक्सिजनचा संबंधच नाही इथं. तर ऑक्सिजनचा संबंध नसेल तर ह्याचं ऑक्सिडेशन करायचं असेल, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करायचं असेल तर कोणता पर्याय आहे याच्या हातामध्ये तर ह्याच्याकडे असलेले हायड्रोजनचे जे ॲटम आहेत
तर हायड्रोजनचे ॲटम कोणाला तरी देऊन टाकणं. ते हायड्रोजनचे ॲटम जर देऊन टाकले तर ह्याचं ऑक्सिडेशन होतं. तर ते कसं होतं पाहूया. तर इथं होतं, याच्यापासून तयार होतं 2 मोलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ॲसिड. तर हे काय करतो, ह्याचे हायड्रोजनचे ॲटम जे आहेत, ग्लुकोज जो आहे ते हायड्रोजनचे ॲटम देऊन टाकतो. कोणाला देऊन टाकतो, तर इथं आहे NAD+, 2 मोलिक्युल्स ऑफ NAD+. इथं आहेत 2 मोलिक्युल्स ऑफ NAD+. हे कुठून आले, काय आले, पुढच्या पार्टमध्ये कळेल तुम्हाला. NAD+चे 2 मोलिक्युल आहेत. हा ग्लुकोज काय करतो, त्याच्याकडचे हायड्रोजनचे ॲटम्स जे आहेत, काही ॲटम्स हे NAD+ला देऊन टाकतो. हा NAD+ ह्या ग्लुकोजकडून हायड्रोजनचे 4 ॲटम घेतो आणि त्याचं रूपांतर 2 मोलिक्युल्स ऑफ NADH2 मध्ये करतो. बघा आणखीन एकदा, इथं हायड्रोजनचे ॲटमच नाहीत, तर इथे किती आले हायड्रोजनचे ॲटम, 2 आणि 2 4 ॲटम आले. हे कुठून आले, तर हे ग्लुकोजनं दिलेले हायड्रोजनचे ॲटम आहेत. तर ग्लुकोजनं किती हायड्रोजन गमावले, हायड्रोजन किती देऊन टाकले ग्लुकोजनं, 4 हायड्रोजन देऊन टाकले. 4 हायड्रोजन दिल्यामुळे ह्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झालं आणि त्याच्यापासून काय मिळालं, 2 मोलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ॲसिड. तर पायरुव्हिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, 2 मोलिक्युल आहेत, C2H3CO2OH. हा पायरुव्हिक ॲसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. जर आपण पाहिलं तर कार्बनचे किती आयटम आहेत, इथं 2 आणि इथं 1, 3 दोन्ही 6, इथं कार्बनचे 6 आयटम आहेत. त्याच्यानंतर ऑक्सिजनचे किती आहेत, इथले 2 आणि 1, 3 दोन्ही 6, इथं पण 6 आहेत. कार्बनचे आणि ऑक्सिजनचे आयटम सेम आहेत पायरुव्हिक ॲसिडमध्ये आणि ग्लुकोजमध्ये सुद्धा. मग चेंज काय झालं, तर हायड्रोजनचे आयटम चेक करूया. इथं 3 आणि इथला 1 4 दोन्ही 8 आहेत. इथं किती हायड्रोजनचे आयटम आहेत, तर 8 आयटम आहेत. इथं किती हायड्रोजनचे आयटम आहेत, तर 12 आहेत. गमवले किती, देऊन किती टाकले, तर 4 आयटम देऊन टाकले. हे कुठं गेले, तर NAD+ला दिले, त्याचं रूपांतर NADH2 मध्ये झालं. अशा प्रकारे हा ग्लुकोज हायड्रोजन देऊन टाकून ऑक्सिडेशन करून घेतो आणि त्याच दरम्यान काय होतं, 2 मोलिक्युल्स ऑफ ATPs निर्माण होतात. 2 मोलिक्युल्स ऑफ ATP तयार होतात. ही जी सगळी प्रोसेस पाहिली, ही वरची, हा प्रोसेसचा पार्ट आहे. हा जो पाहिलेला पार्ट आहे तो ग्लायकोलायसिस आहे. ग्लायकोलायसिस, इथं जो एवढा पार्ट आहे पाहिलेला या लाईनमधला, तो आहे ग्लायकोलायसिसचा पार्ट आहे. मग आपण तर पाहिलं इथं की ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये ATPचे 2 मोलिक्युल तयार होतात. तर ATPचे तर 2 मोलिक्युल तयार झाले, काम संपलं. पुढं कशाला काय करायचे, फर्मंटेशन कशाला करायचे, किंवा फर्मंटेशन हे कशासाठी होत असेल, तर ह्याचं उत्तर इथं आहे. तर हे NADH2 कुठून आले मी तुम्हाला नंतर सांगतो म्हणलं होतो. तर हे NADH+, हे 2 मोलिक्युल, NADH+चे 2 मोलिक्युल मिळवण्यासाठी पुढं फर्मंटेशन करावं लागतं. तर फर्मंटेशन कसं होतं ते पाहूया. फर्मंटेशन होताना या पायरुव्हिक ॲसिडमधला हा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो निघून जातो. हा CO2 जो आहे तो निघून जातो. त्याला आपण डिकार्बॉक्झिलेशन म्हणतो. हा CO2 निघून गेला. CO2 निघून गेल्यानंतर इथं काय राहतं पहा. CO2 निघून गेल्याच्या नंतर इथं काय राहतं, CO2 सोडून बाकीचं जसंच तसा मॉलिक्युलर फॉर्म्युला याचा 2 मोलिक्युल्स ऑफ C2H3OH. C2H3OH तयार होतात. याला म्हणतात ॲसिटाल्डिहाइड. एवढ्या डिटेलमध्ये जायची गरज नाही. तर याचं रूपांतर ॲसिटाल्डिहाइडमध्ये होतं, कारण कार्बन डायऑक्साईड हा निघून जातो. तर याचं पुढं काय होतं, या 2 मोलिक्युल ऑफ ॲसिटाल्डिहाइडचं काय होतं, हे 2 मोलिक्युल्स ऑफ ॲसिटाल्डिहाइड जे आहेत ते आणखीन 4 हायड्रोजन ॲटम कमवतात, घेतात. कोणाकडून घेतात,
तर ह्या NaDH2 कडून घेतात. ह्याच्याकडे किती हायड्रोजनचे आयटम आहेत? NaDH2 कडे 4 हायड्रोजनचे आयटम आहेत. तर ते चारीची चारी घेतात. चारीची चारी हायड्रोजनचे आयटम हे ॲसिटाल्डिहाइड घेतात. मग ह्याच्यामधले जर 4 हायड्रोजनचे आयटम निघून गेले तर पुन्हा ह्याचं NaDH+ मध्ये रूपांतर होतं. तर याचं रूपांतर NaD+ मध्ये झालं आणि घेतले जे 4 हायड्रोजनचे आयटम आहेत ते याच्याकडे आले आणि ह्याचं रूपांतर कशामध्ये होईल बघा. 2 molecules ऑफ C2H5OH. इथं किती हायड्रोजन होते? 3 दोन्ही 6, 4 दोन्ही 8. इथले 3 आणि 1 4, 4 दोन्ही 8 होते. 8 आणि आणखीन ह्याच्याकडून किती मिळाले? ह्याच्याकडून मिळाले 4. 8 आणि 4 किती झाले? 12. 12 इथं आलेत का बघूया. 5 आणि 1 6, 6 दोन्ही 12, 12 आले. तर इथले 4 हायड्रोजनचे आयटम ह्याला मिळाले आणि याचं रूपांतर कशामध्ये झालं? 2 molecules ऑफ C2H5OH. अँड दिस इज नथिंग बट अल्कोहोल. दिस इज अ अल्कोहोल. तर हे जो पार्ट, ही जी लाईन आहे इथून पुढची ती आहे फर्मंटेशनची. फर्मंटेशन. तर फर्मंटेशन कशासाठी करायचं आहे लक्षात आलं का? तर हिथला ग्लुकोज जो आहे त्याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी त्याच्याकडचे हायड्रोजन काढून घ्यावं लागणार आहे 4 हायड्रोजन. तर ते 4 हायड्रोजन काढून घेण्यासाठी कोणाची तरी गरज लागेल. तर त्याचे कोण आहे? NaD+ आहे. तर हे NaD+ कुठून मिळवायचं? तर ह्या NaDH2 पासून मिळवायचं. कसं मिळवायचं? ह्या NaDH2 कडे असलेले 4 आयटम जे आहेत हायड्रोजनचे ते ॲसिटाल्डिहाइडला देऊन टाकायचे, त्याचं रूपांतर अल्कोहोलमध्ये करायचं. म्हणजे ह्याच्याकडचे 4 हायड्रोजन आयटम दिल्यानंतर हा पुन्हा 2 molecules ऑफ NaD+ मध्ये रूपांतर होतं आणि पुन्हा तो तयार झाला की ग्लुकोजपासून 4 हायड्रोजन घेण्यासाठी तयार झाला. असं ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं. इथं ऑक्सिजनची गरज लागत नाही कारण हायड्रोजन देतो म्हणजेच ऑक्सिडेशन करून घेतो. तर अशा प्रकारे इथं या टाईपच्या ॲनारोबिक रेस्पिरेशन ईस्टला किती ATP मिळाल्या? 2 ATP मिळाल्या. 2 ATP मिळाल्या. आणि त्याचसोबत कोणता प्रोडक्ट मिळाला? अल्कोहोल हा प्रोडक्ट मिळाला. तर आता पाहूया की आपण काय काय पाहिलं ह्या ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये. आता हा पुन्हा एकदा टेबल पहा, फ्लो चार्ट पहा. याच्यामधला पहिला विंग पहा. तर आपण तुम्हाला सांगितलं की ॲनारोबिक रेस्पिरेशनचे 2 स्टेप्स आहेत, मुख्य 2 स्टेप. पहिली स्टेप म्हणजे ग्लायकोलायसिस आणि दुसरी स्टेप म्हणजे फर्मंटेशन. तर इथं आता आपल्याला एकदम सिंपल होऊन गेलं की कसं पाहायचं. पहिलं काय आहे? ग्लुकोज. ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस होतं आहे. ग्लुकोजचं काय होतं? हे ग्लुकोज आहे, ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस होतं. ग्लायकोलायसिसपासून काय होतं तयार? पायरोविक ॲसिड. पायरोविक ॲसिडच्या नंतर त्याचं काय होतं? फर्मंटेशन होतं. फर्मंटेशन झाल्यानंतर काय तयार होतं? अल्कोहोल तयार होतं. हे कोणी केलं? तर हे केलं ईस्टनं. किती सोपं झालं? एकदम सोपं झालं. याला तुम्हाला एवढ्या डिटेलमध्ये जरी लक्षात नाही ठेवता आलं तरी तुम्हाला हा फ्लो चार्ट आता लक्षात आला. तर अशा प्रकारे हे ग्लुकोजचं विना ऑक्सिजन ऑक्सिडेशन होतं आणि त्याच्यापासून ATPची निर्मिती होते. त्याचसोबत अल्कोहोल ह्या प्रोडक्टची सुद्धा निर्मिती होते. त्या टाईपच्या रेस्पिरेशनला म्हणायचं ॲनारोबिक रेस्पिरेशन. आणि या रेस्पिरेशनमध्ये फर्मंटेशन होतं कारण त्याच्यामध्ये अल्कोहोल तयार होतं ह्या रेस्पिरेशनच्या फर्मंटेशनमध्ये, म्हणून या फर्मंटेशनला अल्कोहोलिक फर्मंटेशन म्हणायचं. तर पुढचं सुद्धा एक्झाम्पल पाहूया आपण. सो लेट अस सी अनदर एक्झाम्पल. जो सेकंड विंग आहे, याचा जो सेकंड विंग आहे त्याचं पाहूया आपण. सेकंड विंगमध्ये काय होतं? इकडचा सेकंड विंग, याच्यामध्ये आहे मसल सेल. बॉडीच्या मसल सेल आहेत. मसल सेल इकडचा विंग पहा. इकडचा सेकंड विंग, याच्यामध्ये मसल सेल एकदम लास्टला पहा मसल सेल दिलेला आहे. मसल सेल ह्या काय करतात? ॲनारोबिक टाईप ऑफ रेस्पिरेशन करतात. ह्याची सुद्धा सुरुवात कुठून होते?
पुन्हा ग्लायकोलायसिस आणि फर्मेंटेशनच्या माध्यमातून ह्याची सुरुवात होते. तर मसल सेलमध्ये काय असतात, ग्लुकोज असतं. जे काय आपण अन्नपदार्थ खाल्लं त्याच्यात ते ग्लुकोज जे त्या मसल सेलपर्यंत गेलेलं आहे. तर ह्या मसल सेलमध्ये काय आहेत, ग्लुकोज ऑलरेडी आहे. ग्लुकोज इज ऑलरेडी अवेलेबल इन मसल सेल. C6H12O6 हे ग्लुकोज आहे, आपल्या बॉडीच्या मसल सेलमध्ये ग्लुकोज आहे. तर या टाईपच्या ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये मसल सेलने केलेल्या ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये काय तयार होतं, तर पाहिलं तर लॅक्टिक ॲसिड तयार होतं. म्हणून ह्याच्यामधलं जे फर्मेंटेशन जे आहे तर ह्याला लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन म्हणतात. तर लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन. सो लेट अस सी, आपण जे अन्नपदार्थ खाल्लेला आहे ते अन्नपदार्थामधलं ग्लुकोज जे आपल्या मसल सेलमध्ये पोहोचलेलं आहे. मसल सेलमध्ये ते सायटोप्लाझममध्ये आहे. परंतु ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो त्यावेळेस ऑक्सिजन त्याला कमतरता पडते. ऑक्सिजन आपण श्वासोश्वास घेतलेला ऑक्सिजन त्याला पुरेसा पडत नाही. परंतु ते सेल जे आहेत ते त्यांना एनर्जीची आणखीन जास्त गरज पडते. म्हणून ते स्वतः एनर्जी ATP प्रोड्यूस करायचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्यांना ॲनारोबिक रेस्पिरेशन करावं लागतं, कारण त्यांच्याकडं पुरेसा ऑक्सिजन नसतो. ऑक्सिजन या सेलमध्ये सध्या नाही. तर ह्याचं कसं पुन्हा ह्याचं ऑक्सिडेशन करावं लागतं. ऑक्सिडेशन कसं करायचं, तर याला हायड्रोजनचे ॲटम देऊन टाकावं लागेल. आताच तुम्हाला सांगितलं, हायड्रोजन देऊन टाकणे किंवा ऑक्सिजन मिळवणे यालाच ऑक्सिडेशन म्हणतात. तर ऑक्सिजनचा तर विषय नाही, तर हायड्रोजन देऊन टाकावंच लागेल. कारण ऑक्सिडेशन करायचं असेल ग्लुकोजचं तर एकच पर्याय आहे की त्याच्याकडचे असलेले काही हायड्रोजन्स हे दुसऱ्याला देऊन टाकायचे. द्यायचे म्हणजे कोणीतरी घेणारा पाहिजे. कोण घेणारा आहे इथं, तर इथं आहे घेणारा आहे 2 molecules ऑफ NAD+. हा काय करतो, 2 molecules ऑफ NAD+. हा काय करतो, तर हायड्रोजनचे ॲटम जे आहेत, हायड्रोजनचे ॲटम हे ग्लुकोज कडून घेतो. किती घेतो, 4 घेतो. म्हणून त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, NADH2 मध्ये रूपांतर होतं. किती हायड्रोजन आले बघा, इथं 2 आणि 2 4 हायड्रोजन आले. इथं तर हायड्रोजन नव्हता, त्याच्याकडे 4 हायड्रोजन आले. कोणी दिले, तर ग्लुकोजनं दिले. ग्लुकोजनं देऊन टाकल्यामुळं ग्लुकोजचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झाल्यामुळं काय तयार होतं, तर 2 molecules ऑफ पायरोविक ॲसिड होतात. 2 molecules ऑफ पायरोविक ॲसिड तयार होतात. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन झालं, 2 molecules ऑफ पायरोविक ॲसिड तयार झाले. पायरोविक ॲसिडचा मोलेक्युलर फॉर्म्युला काय आहे, तर 2 molecules ऑफ पायरोविक ॲसिड म्हणजे C3H4O3 हा पायरोविक ॲसिडचा, जो की आपण पाठीमागं वेगळा लिहिला होता. पाठीमागं कसा लिहिला होता, C2H3CO2OH असा लिहिला होता. तो हा आणि हा सेमच आहे. सीचे 3 आणि 2 6, इथं 3, इथंही 3च आहेत. हायड्रोजन 4, इथंही 4च आहेत. ऑक्सिजन 3, इथंही 3च आहेत. सेमच आहे. पायरोविक ॲसिडचे मोलेक्युल तयार होतात. 2 पायरोविक ॲसिडचे मोलेक्युल तयार होतात. त्याचबरोबर काय होतं, 2 ATPच्या मोलेक्युलची सुद्धा नेट गेन होतो. 2 ATPच्या मोलेक्युलचा नेट गेन होतो. नेट गेन 2 ATPचे मोलेक्युल तयार होतात. इथं काम संपलं असतं, परंतु जसं मी मागच्या वेळेस सांगितलं तुम्हाला यीस्टच्या बाबतीत काय काय होतं, तर हे NAD+ मिळवण्यासाठी त्याला फर्मेंटेशन करावं लागतं. पुढच्या ग्लायकोलायसिस, पुढच्या ग्लुकोजच्या मोलेक्युलला जर ऑक्सिडाईज करायचं असेल, ॲनारोबिक रेस्पिरेशन करायचं असेल, ऑक्सिडाईज करायचं असेल, तर पुन्हा NAD+ची आवश्यकता लागेल. तर पुन्हा NAD+ इथं वापरला, आणखीन NAD+ कुठून आणायचं, तर त्यासाठी फर्मेंटेशन करावं लागेल आणि त्याच्यानंतर NAD+ मिळेल. तर फर्मेंटेशन करताना ह्याच्यापासून डायरेक्ट प्रोडक्ट तयार होतो. काय प्रोडक्ट तयार होतो, तर पायरोविक ॲसिडच्या मोलेक्युलला हा NAD+ हा 4 हायड्रोजन देऊन टाकतो. ह्या NAD+ कडे किती हायड्रोजन आहेत, 4 हायड्रोजन आहे. 2 आणि 2 4 हायड्रोजन. हे 4 हायड्रोजन दिले की ह्या NADH2चं कन्व्हर्शन कशा मध्ये होतं, NAD+ मध्ये होतं.
तर ह्यानं दिलेले 4 हायड्रोजन कुणाला गेले, तर ह्या पायरुव्हिक ॲसिडच्या मोलिक्यूलला गेले. तर हे इथं आले. तर हे इथं आल्यानंतर काय होतं, 2 मोलिक्युल्स ऑफ C3H6O3. पहा इथं कार्बन तसाच राहील, ऑक्सिजन तसाच राहील. वाढले किती मोलिक्यूल, इथं किती होते हायड्रोजनचे 8 मोलिक्यूल होते, इथं किती झाले 12 झाले. तर 4 मोलिक्यूल 4 आयटम हायड्रोजनचे इथं या ठिकाणी नवीन आले. तर 4 आयटम हायड्रोजनचे 4 आयटम कोणी दिले, तर ह्या NaDH2 ने दिले आणि NaDH2चं रूपांतर NaD+ मध्ये झालं. आणि हा जो तयार झालेला प्रोडक्ट आहे याला म्हणायचं लॅक्टिक ॲसिड. लॅक्टिक ॲसिड म्हणायचं. तर अशा प्रकारे जे मसल सेल आहेत ते ड्युरिंग एक्सरसाइज ॲनारोबिक रेस्पिरेशन करतात आणि ॲनारोबिक रेस्पिरेशन केल्यामुळे त्यांना 2 ATP मिळतात आणि ती एनर्जी पुन्हा आणखीन एक्सरसाइज करण्यासाठी वापरली जाते. परंतु असं जर कंटिन्युअस करत राहिलं, आणखीन एक्सरसाइज करत राहिलं, ATP मिळत आहेत, एनर्जी मिळते म्हणून, तर ॲट द सेम टाईम काय होईल, लॅक्टिक ॲसिडसुद्धा तयार होईल. लॅक्टिक ॲसिड जसं जसं तयार होईल आणि ते आपल्या मसल सेलमध्ये बॉडीमध्ये अकोमुलेट होईल आणि जास्त लॅक्टिक ॲसिड झालं की आपल्याला लॅक्टिक ॲसिडमुळं आपल्या मसलला थकवा जाणवतो, बॉडीला थकवा जाणवतो. वी फील टायर्ड ड्यू टू अकोमुलेशन ऑफ लॅक्टिक ॲसिड इनसाइड आवर बॉडी. तर ATP मिळवण्यासाठी लॅक्टिक ॲसिड पण मिळतंय आणि त्या लॅक्टिक ॲसिडमुळं थकवा जाणवतो. म्हणूनच आपल्याला एक्सरसाइज करताना किंवा मेहनतीचं काम करताना आपल्याला थकवा जाणवतो. कशामुळे थकवा जाणवतो, कारण आपल्या सेल जे आहेत ते एनर्जी कमी पडत असल्यामुळे एनर्जी तयार करायचा प्रयत्न करतात, त्याच टायमाला लॅक्टिक ॲसिडसुद्धा तयार होते. मग हे करण्याला मग का करायचं नाही असं म्हणलं तर इकडे NAD+ आवश्यकता आहे, कारण ग्लुकोजला ऑक्सिडाईज करायचं असेल तर NAD+ शिवाय ऑक्सिडाईज करू शकत नाही. तर लॅक्टिक ॲसिड हा तयार होणारच. मग जर जास्त लॅक्टिक ॲसिड तयार झालं तर आपल्याला थकवा जाणवतो. तर अशा प्रकारे हा सेकंड विंग पहा. फर्स्ट ग्लुकोजचं हे जे आहे, हे जे लाईन आहे ते ग्लायकोलायसिस आहे, ग्लायकोलायसिस. आणि ही जी आहे ती फर्मंटेशन. तर आता पहा इकडचा विंग. इकडच्या विंगमध्ये जो की मसल सेल परफॉर्म करतात ॲनारोबिक रेस्पिरेशनचा विंग दाखवला आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा येतो ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस होतं. ग्लायकोलायसिस झाल्यानंतर त्याच्यापासून पायरुव्हिक ॲसिडचे मोलिक्यूल तयार होतात. पायरुव्हिक ॲसिडचं फर्मंटेशन होतं. फर्मंटेशन झाल्यानंतर त्याच्यापासून लॅक्टिक ॲसिड तयार होतं. हे लॅक्टिक ॲसिड कोणी तयार केलं, तर मसल सेलनं तयार केलं. किती सोपं झालं, लक्षात ठेवायची गरज आहे का? लक्षात ठेवायची गरज नाही, कारण कन्सेप्ट मिळाला. कन्सेप्ट इन डिटेल आपल्याला कळालं की हे कसं होतं, काय होतं, नेमकं काय होतं. बुकमध्ये जे चार्ट दिला आहे फ्लो चार्टमध्ये, त्याच्यामध्ये चार्ट फक्त दिलेला आहे. तो चार्टमध्ये आपल्याला पाठ जर केला असतं, ग्लुकोज, ग्लायकोलायसिस, पायरुव्हिक ॲसिड, फर्मंटेशन, त्याच्यानंतर अल्कोहोल किंवा लॅक्टिक ॲसिड किंवा विटॅमिन वगैरे वगैरे, तर हे थोडे दिवस लक्षात राहिलं असतं. परंतु असं आपल्याला इन डिटेल खूप दिवस लक्षात राहील, हे विसरणार नाही आपल्याकडून. तर मधला जो विंग आहे, तुम्ही म्हणाल इकडचा पहिला विंग समजावून सांगितला, दुसरा विंग समजावून सांगितला, पण मधला विंग काय आहे? मधला विंग हा स्पेसिफिक नाही. पहिला विंग हा स्पेसिफिक आहे कशासाठी? तो आहे यीस्ट सेलसाठी, यीस्ट सेलच्या ॲनारोबिक रेस्पिरेशनसाठी. दुसरा जो विंग आहे कशासाठी स्पेसिफिक आहे? दुसरा विंग स्पेसिफिक आहे मसल सेल्सच्या ॲनारोबिक रेस्पिरेशनसाठी. परंतु मधला जो विंग आहे तो मधला विंग इन जनरल दाखवलेला आहे. इन जनरल बऱ्याचशा मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी, म्हणजे बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम एकत्र केले आणि त्यांच्यापासून जर ॲनारोबिक रेस्पिरेशन होत असेल तर ते कसं होत असेल ते मधल्या विंगमध्ये दाखवलं आहे. स्पेसिफिक नाही, ते इन जनरल आहे. मधला विंग आणखीन एकदा आपण पाहूया. मधल्या विंगमध्ये बघा, पहिल्यांदा तसंच आहे. ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस होतं. ग्लायकोलायसिसच्या नंतर त्या ग्लायकोलायसिसपासून काय तयार होतं, तर पायरुव्हिक ॲसिडचे मोलिक्यूल तयार होतात. पायरुव्हिक ॲसिडच्या मोलिक्यूलचं पुन्हा काय होतं, फर्मंटेशन होतं. फर्मंटेशन झाल्याच्या नंतर वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतील,
काही मायक्रो ऑर्गॅनिझम व्हिटॅमिन तयार करतील, काही मायक्रो ऑर्गॅनिझम व्हिनेगर तयार करतील, अशा प्रकारचे वेगवेगळे प्रोडक्ट तयार करतील. तर हे कोण करतं, तर व्हेरियस मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात. तर ह्या प्रकारे असं हे आपण ॲनारोबिक रेस्पिरेशन इन डिटेल स्टडी केलेला आहे. आणखीन एकदा पहा, ग्लुकोजचं ग्लायकोलायसिसचं पासून पायरुव्हिक ॲसिडचं फर्मंटेशनपासून अल्कोहोल कोण तयार करतो, तर ईस्ट सेल तयार करतात. इकडचा विंग पहा, ग्लुकोजचं ग्लायकोलायसिसपासून पायरुव्हिक ॲसिड मिळतात, पायरुव्हिक ॲसिडपासून फर्मंटेशन होतं, फर्मंटेशनपासून लॅक्टिक ॲसिड मिळतं, लॅक्टिक ॲसिड कोणी केलं हे ॲनारोबिक रेस्पिरेशन, तर मसल सेलनं केलं. मधला विंग पहा, मधला विंग इंजिनियर आहे, तुम्हाला आता सांगितलं मी. ग्लुकोजचं ग्लायकोलायसिसपासून पायरुव्हिक ॲसिड मिळतं, पायरुव्हिक ॲसिडचं फर्मंटेशन होतं, फर्मंटेशनमधून वेगवेगळे पदार्थ तयार होतात, जसं की व्हिनेगार आहे, व्हिटॅमिन आहे आणि असे बरेचसे पदार्थ. आणि हे कोण करतं, तर व्हेरियस मायक्रो ऑर्गॅनिझम करतात. हे झालं सगळं ॲनारोबिक रेस्पिरेशनची स्टडी. तुम्हाला कसं वाटलं लेक्चर? तुमच्या सूचना वेलकम आहेत. तुमच्या सूचना आल्यानंतर मला आणखीन आनंद होतो, कारण त्याच्यामधून मला आणखीन तुम्हाला कसं शिकवताना, क्लासमध्ये शिकवताना कळतं की ह्या विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळं पाहिजे. त्या विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर थोडेसे एक्सप्रेशन वेगळे आलेत, कारण त्याला वेगळ्या अँगलनं पाहिजे. तो विद्यार्थी खुश झाला आहे, त्याला समजलं आहे. या विद्यार्थ्याला आणखीन अपेक्षा आहे, या विद्यार्थ्याला आणखीन वेगळं काहीतरी सांगायचं. हे समोर विद्यार्थी असताना कळतं, परंतु समोर विद्यार्थी नसल्यामुळं मला तुमच्या कमेंटमधूनच कळतं की तुम्हाला नेमकं काय हवं आहे, कुठं स्ट्रेस द्यायचा आहे आणि कोणतं आर्टिकल आणखीन जास्त शिकवायचं आहे किंवा कोणत्या आर्टिकलची तुम्हाला जास्त आवश्यकता आहे. जसं की तुमच्या कमेंट आल्या म्हणून मी हे आर्टिकल घेतलं, विसरलं होतं ते. त्याच्यानंतर तुम्ही मला जी सूचना सांगितली होती मराठी जास्त एक्सप्लेन करा, तर मराठीमध्ये मी खूपसं एक्सप्लेन करायचा आहे तर प्रयत्न केला, आणखीनही प्रयत्न करेन. आणि तसेच बरेचशा कमेंट ज्या आहेत तुमच्या त्या मोस्ट वेलकम असतील. कुठलाही संकोच मनामध्ये ठेवू नका. त्या कमेंट्स आल्यानंतर चांगल्या असो वाईट असो, वाईट वाटणार नाही मला, कारण त्या तुम्हाला हव्या जशा माझ्याकडून जे अपेक्षित आहेत तेच तुम्ही मागताय आणि ते काही गैर नाही. ते खूप चांगलं तुम्ही मला फीडबॅक देत आहे की हे मला असं सांगा, ते मला तसं सांगा. हे मला खूप आवडेल. तर तुमच्या कमेंट आवडतील. आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका, जेणेकरून तुमच्याकडे नवीन अपलोड केलेले जे व्हिडिओज असतील ते तुम्हाला मिळत राहतील. तसं थोडंसं लिमिटेशन आहे सध्या, कारण माझ्याकडे हे मी जे व्हिडिओ आहे ते घरी बनवतो आहे सध्या. घरी काय आहे तर माझ्याकडे हा छोटासा बोर्ड आहे, पहिलाच होता. मला माहीत नव्हतं की लॉकडाऊन होईल अचानक, आणि त्यामुळं काय झालं, ह्या छोट्याशा बोर्डवर बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लेन करायला थोडंसं अडचण येते. परंतु काही पर्याय नाही, मार्केटमध्ये बोर्ड नवीन मिळू शकत नाही ते लॉकडाऊन उठल्याशिवाय. त्यामुळं थोडंसं मी इथं आपल्याला थोड्याशा अडचणी येतात, थोडंसं लहान दिसतं वगैरे. परंतु इथून पुढे जसं की लॉकडाऊन उठलं तर बोर्ड नवीन मिळाला किंवा काही रिसोर्सेस नवीन मिळाले की तुम्हाला जसे जेवढे रिसोर्स मिळतील तेवढे रिसोर्स अवेलेबल करून जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करेन मी. आणि तुमचे जे कमेंट आहेत ते पाठवायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.